नीलम गोऱ्हे यांच्या या विधानावर आयोजक संजय नहार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, दर्शवलेली आहे। नीलम गोऱ्हे यांच्या भूमिकेशी आयोजक म्हणून सहमत नाही असं वक्तव्य नहार यांनी केलंय। खासदार संजय राऊत यांनी आयोजक संजय नहार यांना फोन केलेला होता आणि आमची बाजू मांडायला दिली नाही, फक्त एकच बाजू घेतली असं सुद्धा राऊत म्हणालेले आहेत। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचावरती राजकीय नेते आणि साहित्यिक या संदर्भात सातत्यानं चर्चा सुरू आहे। हे साहित्य संमेलन आहे की राजकीय संमेलन आहे की साहित्य वजा संमेलन आहे, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले। मात्र आज नीलम गोऱ्हे यांनी थेट साहित्य मंचावरूनच राजकीय भूमिका मांडल्यानं पुन्हा एकदा वादळ उठले। या संदर्भात साहित्य संमेलनातील आयोजक असलेले युवराज शहा आपल्यासोबत आहेत। युवराजजी, नीलमताई यांनी जे वक्तव्य केलं याच्याशी तुम्ही सहमत आहात का आणि आयोजक म्हणून तुमची काय भूमिका आहे? मी त्यांच्या वक्तव्याशी मुळीच सहमत नाही आहे, कारण हे साहित्य संमेलन आपणच सांगतात आणि या ठिकाणी साहित्याबाबत चर्चा व्हावी, कलेबाबत चर्चा व्हावी, कलाकारांबाबत चर्चा व्हावी, साहित्यिकांचे प्रकाशित पुस्तकं व्हावीत, ग्रंथ विकले गेले जावे, अशा पद्धतीच्या एका मेळाव्यात आपण सहभागी आलेलो आहोत। राजकीय लोक हे आपल्या समाजाचे घटक असल्यामुळे कदाचित त्यांना आयोजकांनी निमंत्रण दिलं असेल, पण त्यांना मिळालेल्या मंचाचा त्यांनी गैरवापर करू नये अशी साधारण संयोजकांची अपेक्षा असते। परंतु प्रत्येक साहित्य संमेलनात अशी राजकीय वादग्रस्त वक्तव्य करून ती संमेलनं गाजवली जातात आणि या एकतर भिडतंत्र म्हणजे आयत्या गर्दीचा फायदा घेणे, आलेले गर्दी, कॅमेरे आणि यामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन आपला काही राजकीय फायदा करून घेता येईल असा काही हेतू राजकीय लोकांचा असावा आणि त्या हेतूतून काहीतरी अशी असंबद्ध वक्तव्य करून स्वतःकडे प्रसिद्धीचे झोत घ्यावेत, याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। आणि त्यामुळे नीलमताईंनी, मला वाटतं त्या ॲक्टिव्हिस्ट होत्या, युवक चळवळीत होत्या आणि त्या तर विधानसभेच्या सभापती पण होत्या आणि ज्या पक्षातून त्या गेल्या त्याच पक्षावर त्या आता पद्धतीची टीका करतात। तर आम्हाला असं वाटतं की मग यांनी अशा पद्धतीची टीका पूर्वी का केली नाही? समाजकारणात करताना आणि राजकारण करताना आपल्याला सामाजिक भान ठेवलं पाहिजे। विशेषतः आज मीडिया इझिली अवेलेबल असल्यामुळं उचलली जीभ लावली टाळायला अशा पद्धतीचं नाही, तर आपण एक जबाबदारीचं भान ठेवून आपलं वक्तव्य केलं पाहिजे की ज्याचे पडसाद लोकांमध्ये उमटतात आणि त्याच्यामुळं अकारण राजकीय वाद वाढतो। आपण या ठिकाणी राजकारण, समाजकारण समाजाला एकत्र करण्यासाठी करतो की समाजामध्ये फूट पाडण्यासाठी करतो, याचा विचार सुजाण राजकारण्यांनी केला पाहिजे। आपल्या वक्तव्याचा दुष्परिणाम लोकांमध्ये होता कामा नये याची नक्कीच जाण ठेवली पाहिजे। ही जाण कुठंतरी विसरली जाते आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कदाचित अशी सनसनाटी वक्तव्य केली जातात आणि त्यामुळं कारण नसताना समाजामध्ये कटुता निर्माण होते। म्हणून या वक्तव्याचा मीच नाही तर सगळ्या लोकांनी निषेध केला पाहिजे। नीलमताई यांनी जेव्हा वक्तव्य केलं त्याच्यानंतर त्या ठाम आहेत, त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सर्व माध्यमांना त्या संदर्भात इंटरव्ह्यू दिलेत, कारण त्यांना माहिती आहे सगळ्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर चमकूयात आणि हे बोलत राहायचं। कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, नवी दिल्ली। अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये राजकीय व्यक्तींचं साहित्यिक मंचाचा वापर करणं टाळावं असे संकेत आहेत। मात्र नीलमताई गोऱ्हे ह्या स्वतःही साहित्यिक आहेत आणि त्यांनी हा संकेत मोडलाय का या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आयोजक संजय नहारजी आहेत। संजयजी, हा संकेत मोडला गेलाय का या संदर्भात तुमचं स्पष्ट मत काय? 100% संकेत मोडला गेला असं माझं व्यक्तिगत मत आहे। तुम्ही नीलमताई यांना काही सल्ला द्याल का? त्या तर मोठ्या आहेत। हो, मी अतिशय सामान्य माणूस आहे, इतक्या मोठ्या नेत्यांना मी काय सल्ला देतो? पण मला व्यक्तिगत अजूनही असं वाटतं की त्यांनी काय बोलावं, त्यांची निवड करणे, विषयांची निवड करणे, या सगळ्या गोष्टी साहित्य महामंडळाच्या आहेत। पण या व्यासपीठाचा स्वतःच्या राजकारणासाठी वापर होऊ नये ही माफक अपेक्षा आम्ही सर्वांकडून ठेवतो। तुम्हाला संजय राऊतांचा फोन आल्याचं कळालं, त्यांच्याशी तुमची काय चर्चा झाली? मला त्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्ही बोलवायचंच होतं तर दोन्ही बाजूंना बोलवायचं होतं। इथं व्यक्तिगत आरोप करण्यासाठी साहित्य संमेलनाची या परंपरा असलेल्या व्यासपीठाचा वापर होऊ नये असं त्यांचं मत होतं। आणि त्यांचं म्हणणं होतं त्यांना जे काही सांगायचं असेल तर बाहेर आम्ही रोज भांडतो, आमचं वेगळं व्यासपीठ असतं, या व्यासपीठाची गरिमा त्यांनी ठेवायला पाहिजे होती असं त्यांनी। भविष्यामध्ये अशा विधानं करणाऱ्या व्यक्तींसंदर्भात काही भूमिका घेतल्या जातील का याबद्दल तुमचं मत काय? आमचा विषय आज संपला। आज साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस आहे। आज संध्याकाळनंतर फक्त लोकांची आवरावरी करणे आणि घरी जाऊन
ज्या खूप कष्टानं खूप अवघड गोष्ट आमच्या सहकार्याने पूर्ण केलेली आहे. दिल्लीमध्ये संमेलन घेणं तुम्ही कल्पना करू शकत नाही. अशा प्रकारे कष्ट केलेत, लोकांमध्ये भावना होती आणि सर्वांनी सहकार्य केलं. त्यामुळं याच्या पुढं अशा गोष्टी देण्याचा काय आमचा काही संबंधच नाही. एक मुद्दा हा आहे की साहित्य संमेलनामध्ये इतरही काही गोष्टी आहेत ती जी सातत्यानं म्हटलं जातं की माध्यमं दाखवत नाहीत किंवा टीकेवरती बोट ठेवलं जातं. या साहित्य संमेलनातील तुम्हाला सगळ्यात चांगली आवडलेली गोष्ट कोणती? या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी माणूस दिल्लीतला की जो वर्षानुवर्ष एकत्र येऊ शकत नव्हता अशी जी भावना होती. म्हणजे एका संस्थेने कार्यक्रम घेतला तर दुसऱ्या संस्थेचे लोक येत नाही. या सर्व संस्थांचे लोक एकत्र आले ही एका वेगळ्या भविष्याची नांदी आहे असं मला वाटतं. कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, नवी दिल्ली.